Friends, a Rotary moment which really made me understand the significance of Rotary's efforts towards polio eradication happened in my life 3 decades ago, precisely on 20th June 1996. My club, Rotary Club of Pune East, had organized a fun-filled frolic event, a day-long event starting with breakfast, lunch and ice cream, and with 15 more than activities like swimming and drawing competition, horse riding, camel riding, funfair stalls, orchestra, and so on. We really enjoyed that day and we were happy seeing the smile on the faces of these challenged children. त्याच दिवशी तो कार्यक्रम चालू असताना एक 7 ते 8 वर्षाची मुलगी माझ्या जवळ आली. दोन्ही पाय पोलिओग्रस्त झालेले होते. माती लागत होती, खडी लागत होती तिच्या पायाला, पण तिच्या चेहऱ्यावर स्माईल होतं, अतिशय आनंदाचं स्माईल होतं. ती माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, काका मला सुद्धा घोड्यावरची रपेट मारायची आहे. मी तिला दोन्ही हाताने उचलली, घोडेस्वाराला बोलवलं, घोड्यावर बसवलं आणि त्यानंतर 1, 2, 3 राऊंड झाल्यानंतर तिचा चेहरा जो खुलला, जी मन मोकळेपणे ती हसली, ते बघितल्यानंतर खरोखर एक मनस्वी आनंद झाला आमच्या त्या रोटरी प्रोजेक्टचा. दुसऱ्या दिवशी टाइम्स ऑफ इंडियामध्ये फ्रंट पेजवर एक फोटोग्राफ आला, ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफ, 2 व्हिज्युअली इम्पेअर्ड मुलांचा, एक 10 वर्षाचा मुलगा, एक 7 वर्षाचा. त्या मोठ्या मुलाच्या हातामध्ये एक फुगा होता, निम्मा हवेने भरलेला. तो त्या फुग्यातील हवा तो छोट्या मुलाच्या हातावर सोडत होता आणि त्या फोटोग्राफला कॅप्शन दिलं होतं, सेन्सिंग द सेन्सेस. अतिशय आनंद झाला आम्हाला ह्या प्रोजेक्टचा, कारण की आम्ही त्या मुलांच्या जीवनामध्ये एक चांगला दिवस आनंदाचा आम्ही देऊ शकलो. मित्रांनो, मला तुम्हाला अशीच विनंती करायची आहे क्लब प्रेसिडेंट्स आणि रोटरीच्या क्लब लीडर्सना, की असे काही इव्हेंट्स डिझाईन करा की जिथे बेनिफिशरीचं स्माईल तुम्ही बघू शकाल, त्यातून मोठा आनंदाचा ठेवा तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकाल. थँक्यू.